नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 16 ऑगस्टला निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे. आणि दुसरीकडे महाराष्ट्र आणि झारखंड या दोन विधानसभांच्या निवडणुका एवढ्याच होणार नाहीत हे सुद्धा सांगून टाकले. अर्थात त्या निवडणुका काय टाळल्या गेल्या किंवा टाळल्या जातील असं बिलकुल नाही. पण साधारणतः 2 महिन्यांनी म्हणजे डिसेंबरमध्ये या निवडणुका होतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. कारण डिसेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपेल आणि जानेवारीच्या अगदी आरंभी झारखंडची मुदत संपणार आहे. आणि त्यामुळे डिसेंबरच्या मध्यापर्यंत नाताळपूर्वी या दोन राज्यातल्या निवडणुका झाल्या तर वेळच्या वेळी दोनही राज्यातल्या नव्या विधानसभा अस्तित्वात येऊ शकतील. असो, पण नुसती घोषणा केली, जम्मू काश्मीर आणि हरियाणा या विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली, कार्यक्रम जाहीर केला आणि बघता बघता पेव फुटलं मित्रांनो, पेव फुटलं. हरियाणामध्ये पळापळ सुरू झालेली आहे. अर्थात अजून 2 महिने 3 महिने बाकी आहे, निवडणूक घोषित झालेली नाही, पण झारखंडमध्ये सुद्धा पळापळ सुरू झाली. पण आज माझा विषय हा हरियाणा पुरता आहे. हरियाणामध्ये जननायक जनता पार्टी नावाचा एक पक्ष आहे आणि हा, मला असं वाटतं की सत्ता क्षेत्रातला वंचितांचा पक्ष आहे. जननायक जनता पार्टी हा चौधरी देवीलाल यांच्या वारसांचा पक्ष आहे. देवीलालांचा मुलगा चौटालाचा मुलगा कोण, तो अभय वगैरे, आणि त्याचाही मुलगा का पुतण्या कोणतरी माहित नाही. म्हणजे देवीलाल यांचा नातू आहे की पणतू आहे हा दुष्यंत चौटाला हे माहिती नाही. पण त्यांनी जननायक जनता पार्टी काढली आहे आणि कुटुंबातच वितंडवाद होऊन हे दोन तुकडे, काय ते NLD, काय ते नॅशनल इंडियन नॅशनल लोकदल नावाचा जो चौटाला यांचा पक्ष होता किंवा देवीलालांचा घरगुती पक्ष होता, त्यातून बाहेर पडलेल्या त्यांच्याच काही वारसांनी जननायक जनता पार्टी काढली. आणि गेल्या वेळेला 5 वर्षापूर्वी याच पक्षाचे जे काय 7-8 आमदार होते निवडून आलेले, आणि देवीलालांच्या नातवाचा पक्ष धुळीस मिळाला, इंडियन नॅशनल लोकदल, अशा या JJP पक्षाचा पाठिंबा घेऊन भाजपने हरियाणातलं आपलं नवं सरकार स्थापन केलं होतं. 7-8 आमदार असून सुद्धा का 10 आमदार होते, त्यासाठी दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं. पण काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काहीतरी गफलत झाली आणि तेही सरकार पडलं. अर्थात हरियाणा हे देशातल्या पक्षांतराच्या राजकारणाचं सगळ्यात जुनं तीर्थस्थान आहे असं म्हणता येईल. याचं कारण आयाराम गयाराम म्हणजे पक्षांतर करणारे, पक्ष बदलणारे, यासाठी जे नाव मिळालं आयाराम गयाराम, हे हरियाणातल्या एका आमदारामुळे मिळालेले आहे. 1967च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसने 9 राज्यातली सत्ता गमावली होती. त्यापैकी एक राज्य हरियाणा होतं. आणि या हरियाणामध्ये अक्षरशः 2-4 दिवसानंतर आमदार आपला पक्ष बदलत होते. त्यामुळे विधानसभेतलं संख्याबळ, बहुमत आणि अल्पमत हे बदलत होतं. त्यामुळे सरकार बदलावी लागत होती. मला वाटतं बिहारमध्ये तर एक मुख्यमंत्री फक्त 3 दिवसाचा होता आणि त्याने तर मंत्रिमंडळ सुद्धा बनवलं नव्हतं. तर असा जो काळ होता 1967 ते 69, या काळामध्ये हरियाणा जे सातत्याने पक्षांतर करत होते, तेव्हा अल्पावधीत अनेकदा पक्षांतर करणाऱ्या एका आमदाराचं खरोखरचं नाव गयाराम होतं. आणि या आमदाराने तर विक्रम केला.
सकाळी एका पक्षात प्रवेश केला आणि संध्याकाळी सूर्य मावळता मावळता तो पक्ष सोडून आणखीन कुठच्या तरी पक्षात प्रवेश केला आणि त्याचं नाव गयाराम, हे खरं नाव आहे. पण त्यामुळे गमतीने पत्रकार म्हणायला लागले की हा गयाराम आहे, हा कधी गयाराम असतो आणि कधी अयाराम असतो, म्हणजे कधी आपल्या पक्षात येतो आणि कधी आपल्या पक्षातून जातो, याचा देखील वेगवेगळ्या पक्षांना आणि नेत्यांना पत्ता लागत नाही. आणि त्यामुळे गयारामवरून अयाराम शब्द आला आणि त्यामुळे तत्कालीन जे 2 वर्ष सातत्याने पक्ष सोडले आणि पकडले जात होते, त्यावरून अयाराम गयाराम पॉलिटिक्स हा शब्द तयार झाला. त्यामुळे आज हरियाणामध्ये परत एकदा विधानसभेची निवडणूक आहे आणि अशा वेळेला 4, 5 काय 6 आमदारांनी बघता बघता आपला पक्ष सोडलेला आहे. तो चौटालांचा जो दुष्यंत चौटालाचा जननायक जनता पार्टी हा जो पक्ष आहे, त्यात असलेले 4 आमदार यांनी आपला पक्ष सोडलाय. त्यापैकी कोणीतरी काँग्रेसच्या वळचणीला गेलंय, कोणी भाजपकडे आलेलं आहे. पण पळापळ सुरू झाली मित्रांनो. आणि त्यातून आपल्याला कळतं की लोकसभा निवडणुकीमध्ये दुष्यंत चौटाला यांच्या पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही आणि जिथे जिथे त्यांनी उमेदवार उभे केले त्या उमेदवारांना मिळालेली जी मतं आहेत ती जर विधानसभा वाईज आपण बघायला गेलो तर कुठल्याही विधानसभा क्षेत्रात देखील असं काय 10, 15 जागी जे या पक्षाला मताधिक्य मिळालं असं दिसलं नाही. आणि त्यामुळे या पक्षाला आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भवितव्य नाही. एकूणच हरियाणाच्या मतदाराने चौधरी देवीलाल यांच्या या घरगुती राजकारणाला किंवा घराणेशाहीला नाकारलंय असा अर्थ राजकीय निरीक्षक काढत गेले तर नवल नाही. खर तर हरियाणा हा गेली 50 वर्षापेक्षा अधिक काळ घराणेशाहीचाच पक्ष राहिलेला आहे. घराणेशाहीच आहे तिथे. म्हणजे चौधरी देवीलाल यांचे चेले होते बन्सीलाल. एक दिवस त्यांनीही यांना बगल दिली आणि ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमध्ये जाऊन हरियाणाचे मुख्यमंत्री झाले आणि तिथून केंद्रात जाऊन इंदिरा गांधींचे विश्वासू म्हणून आणीबाणीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री सुद्धा झाले होते बन्सीलाल. आणखीन एक लाल आहे, म्हणजे त्याला 3 लाल ऑफ हरियाणा म्हणायचे. हरियाणाचे 3 लाल, देवीलाल, बन्सीलाल आणि भजनलाल. 1977 मध्ये जेव्हा जनता पार्टीचं अस्तित्व निर्माण झालं आणि जनता पार्टीने हरियाणाची सत्ता जिंकलेली होती आणि देवीलाल परत एकदा मुख्यमंत्री झालेले होते किंवा मला वाटते पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले होते, तेव्हा त्यांचं सरकार पक्षांतर्गत वादावादीने पाडलं गेलं आणि त्यांना बाजूला सारून जनता पार्टीचं मुख्यमंत्रीपद ज्यांनी मिळवलं त्यांचं नाव भजनलाल. भजनलाल हा सुद्धा आयाराम गयाराम संस्कृतीतला माणूस होता. 1979 पर्यंत जनता पक्षामध्ये इतकी दुफडी झाली होती की जनता पक्ष नंतरच्या 1980च्या मध्यावधी निवडणुकीत बारगळला आणि 80 साली इंदिराजी परत सत्तेवर आल्या तेव्हा ज्या 9 राज्यामध्ये जनता पक्षाची किंवा विरोधी पक्षाची सरकार होती ती सरकार आणि विधानसभाच इंदिरा गांधींनी बरखास्त करून टाकल्या. त्यातून एकच अपवाद होता, तो अपवाद हरियाणाचा होता. हरियाणामध्ये इथे महाराष्ट्रात शरद पवारांचं पुलोत सरकार होतं. मध्य प्रदेशात मला वाटते पहावा काय कोणतरी भाजपचे सॉरी जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते. गुजरातमध्ये बाबूलाल पटेल होते किंवा उत्तर प्रदेशमध्ये नरेश यादव होते. असं सगळं होतं. कर्पुरी ठाकूर मला वाटते बिहारमध्ये मुख्यमंत्री होते. ही सगळी सरकार आणि तिथल्या राज्य विधानसभा इंदिराजींनी परत सत्तेवर आल्यावर एका अध्यादेशाने बरखास्त करून टाकल्या. त्यातून सुटलेला एकमेव अपवाद म्हणजे हरियाणा होता. आणि याचं कारण हरियाणाचे नवे गयाराम
भजनलाल होते. भजनलाल मुख्यमंत्री होते. जनता पार्टीचं काय म्हणतात ते मंत्रिमंडळ होतं हरियाणामध्ये. भजनलाल यांना ताबडतोब कळलेलं होतं की आता इंदिराजी विधानसभा बरखास्त करतील, सरकार बरखास्त करतील जनता पार्टीची, म्हणून त्यांनी तातडीने इंदिराजींशी संपर्क साधला आणि अख्खा जनता पक्ष हरियाणातला अख्खं मंत्रिमंडळ घेऊन भजनलाल इंदिरा गांधींच्या पक्षात काँग्रेसमध्ये दाखल झाले. आणि म्हणूनच हरियाणातलं जनता पार्टीचं सरकार इंदिराजींनी बरखास्त केलं नाही की विधानसभा बरखास्त केली नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आज जे पक्ष फोडले, पक्ष चोरला, निवडणूक चिन्ह चोरलं वगैरे म्हणतात ना, त्या दिवट्यांनी लक्षात घ्यावं, ही परंपरा आहे आपल्याकडे. भाजपने निर्माण केलेली नवी परंपरा नाहीये ही. इंदिराजी त्यांच्या आधीपासून काँग्रेसने सुरू केलेली परंपरा आहे. पक्षातले आमदार फोडायचे, पक्षातले नेते फोडायचे, कधी कधी अख्खा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करून घ्यायचा. ही महान परंपरा लोकशाहीची, संवैधानिक परंपरा काँग्रेसने आणि इंदिरा गांधींनी सुरू केली. त्यातला सगळ्यात मोठा पराक्रमी कोण असेल तर तो हा आहे, भजनलाल. आणि भजनलाल यांचं अनुकरण पुढे 1990 मध्ये गुजरात हे चिमणबाई पटेल यांनी केलं. त्यांनी सुद्धा अख्खा जनता दल पक्ष आमदार मंत्रिमंडळ घेऊन ते काँग्रेस पक्षात विलीन झाले होते. पण असो, भजनलाल यांनी सगळा जनता पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. हा सगळं ही पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की हरियाणा ही पक्षांतराची म्हटलं तर काय म्हणतात उगमस्थान आहे, आयाराम गयाराम संस्कृती. कारण या नावाचा मुळात आमदारच हरियाणाचा होता. असो, तर अशा ठिकाणी आता जेव्हा लक्षात आलेलं आहे की 2019 ची परिस्थिती बदलली आहे आणि तेव्हा अजूनही देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला किंवा जाट वंशवादी राजकारण मानणारा एक मतदारांचा मोठा गट आहे, त्याला नव्याने एक चालना मिळाली होती आणि त्यातून जननायक जनता पार्टीला या जागा मिळाल्या होत्या, ज्या अन्यथा ती मतं भाजपकडे गेली असती. त्या पक्षातून आता अनेक आमदार भाजप किंवा काँग्रेसकडे गेलेले. अर्थात एक गोष्ट सांगायला हरकत नाही की साधारणपणे लोकसभेत ज्या ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या ज्या बाजूला मताधिक्य मिळालेलं असेल तिथे या जेजेपी पक्षाचे आमदार जातील, हे काही फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. हा, इथे तर आपणच गेलो तर आपल्यालाच तिकीट मिळून जाईल, आपण सिटिंग आमदार आहोत. नसेल तर हा आमदार परत बंड पण करील, हे विसरू नका. आज जो कोणी जेजेपी सोडून काँग्रेस किंवा भाजपत जाईल तो तिथे टिकून राहील असं बिलकुल नाही. जोपर्यंत त्याने पक्षांतर केलेल्या पक्षाचा तिकीट वाटप होत नाही आणि त्याला उमेदवारी मिळाली की न मिळाली हे ठरत नाही, तोपर्यंत तो नव्या पक्षात अत्यंत निष्ठेने राहणार. अर्थात ज्या पक्षात तो जातो त्या पक्षाला त्या मतदारसंघामध्ये चांगला स्ट्रॉंग चेहरा नसेल, जिंकून येऊ शकणारा कोणी इच्छुक उमेदवार नसेल, तर नव्या पक्षाला असा आमदार हवाच असतो. तिकडे चंपई काय तो सोरे झारखंडमध्ये आता काल परवापर्यंत जून पर्यंत निकाल लागेपर्यंत मुख्यमंत्री होता, तो आता भाजपत जाणार. तर हे होत राहतं. ही सगळी काय म्हणतात ती घुसळण चालू आहे राजकारणाची. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत त्यांना मतदान करतायत तोपर्यंत याला सुद्धा लोकशाही प्रक्रिया म्हणावं लागेल. आपल्याकडे 2 वर्ष डंका पिटला गेला, ढोल वाजवले गेले, गद्दारी गद्दारी गद्दारी, तरी एकनाथ शिंदे
यांना शिवसेनेच्या नावावर 13% अधिक मतं लोकसभेला मिळवता आलेली आहेत. त्यामुळे गद्दारीला सुद्धा लोकशाहीत मान्यता मिळते, हे गेल्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्रात दाखवून दिलेलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे बगल बच्चे गेली 2 वर्ष टाहो फोडून ओरडत होते की गद्दारी केली, आमचा बाप पळवला, आमचा पक्ष चोरला, वगैरे वगैरे वगैरे. पण त्यामुळे मतदार विचलित झाला का? नाही विचलित झाला. त्या मतदाराने उद्धव ठाकरेंना अद्दल घडवली की गद्दार तुम्ही आहात. आणि म्हणून 16-17% शिवसेनेची मतं आहेत, त्यातली 13% एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेली. तेव्हा याला गद्दारी वगैरे म्हणून मागणार नाही. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. माझ्याशी दगाफटका झाला की गद्दारी असते, पण मी दुसऱ्याशी दगाफटका केला तर ती गद्दारी नसते, ती अस्मिता असते. मग जो नियम इकडे लागू होतो तो सगळीकडे लागू होतो. हरियाणाला तरी कसं त्याच्यातून वगळतंय? हरियाणामध्ये तर या गोष्टी चालू राहिल्या. राव वीरेंद्र सिंग, मला वाटते काहीतरी असं काहीतरी नाव आहे, जे 14च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपत आले, 2दा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आणि 2024ला तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यामुळे परत काँग्रेस पक्षात गेले. ही घुसळण नाही, ही घुसळण नाही. अगदी मला वाटते राव वीरेंद्र सिंगना 2014 नंतर मंत्रीपद सुद्धा देण्यात आलं होतं. तेव्हा नेत्यांचा हव्यास जो आहे, हाव आहे, ती संपत नाही तोपर्यंत आपल्याकडची लोकशाही अशीच चालणार आहे. आपल्या संपादकीय केबिनमध्ये बसून आमच्यासारख्या पत्रकारांनी कितीही बोटं मोडली आणि नाकं मुरडली म्हणून काही बदलणार नाही. जोपर्यंत मतदार अधिकाधिक प्रगल्भ होत नाही आणि वैचारिक भूमिकेवर मतदान होत नाही किंवा सत्ता मिळवण्यासाठी वाटल तशा वैचारिक आघाड्या, वैचारिक मूल्य पायदळी तुडून आघाड्या होतात, तोपर्यंत यालाच लोकशाही म्हटलं पाहिजे. आज उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाच्या समर्थनाला उभे राहिले. मुस्लिमांची 1 इंच जमीन मी काढून घेऊ देणार नाही, हे ओवैसी पेक्षाही भडक वक्तव्य उद्धव ठाकरे करू शकतात. इतकी वैचारिक अधोगती जर नेत्यांची झालेली असेल तर मग सामान्य इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, तिकीट इच्छुक यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? आणि त्यामुळे अपेक्षेप्रमाणे हरियाणामध्ये निवडणुका लागल्यावर आणि झारखंडमध्ये निवडणुकीची चाहूल लागली असताना जे काय पक्षांतर होतंय त्याला सुद्धा लोकशाही मानलं पाहिजे. काय असतं मित्रांनो, अमेरिकेकडे आपण बघतो किंवा ब्रिटन वगैरे बघतो, त्यांच्या लोकशाही वगैरे हे शेकडो वर्षापासून चालत आलेले. आपल्याकडे आत्ता 70 वर्ष होत आहेत आणि जसजसं राजकारण हे खालपर्यंत मुरत जातं तसतस पुराच्या पाण्यासारखी लोकशाही होते. पुराचं पाणी येतं तेव्हा प्रचंड कचरा, पाला पाचोळा, गाळ घेऊन येतं. हळूहळू करत पाणी स्थिर होतं, तेव्हा गाळ किनाऱ्यावर ढकलला जातो किंवा तळाला जाऊन बसतो, तेव्हा पाणी स्वच्छ होतं. तेव्हा जी काय स्वच्छ उदात्त अशी लोकशाही भारतातल्या बुद्धिजीवींना हवी आहे, ती येईपर्यंत अजून बराच काळ जाणार आहे. तोपर्यंत हे गोढवलेलं राजकारण हे चालू राहणार आहे. पक्षांतर होणार आहेत. एका पक्षाची कोणीतरी दगाबाजी करणार, दुसऱ्या पक्षात जाणार, तिथे त्याचं स्वागत होणार. कारण शेवटी पक्ष चालवणारी माणसं आहेत आणि आपला स्वार्थ साधला जात नसेल तर ते त्या पक्षात राहणार नाहीत. पक्षाचे नेते आपला आपला स्वार्थ साधणार असतील, बरं, आपल्या पक्षाच्या आमदारांना या किंवा त्या जनानखाने ढकलणारा जो नेता असतो, एका सेकंदात शरद पवार जाहीर करतात की भाजपला बाहेरून पाठिंबा 10 वर्षापूर्वी, आणि नंतर म्हणतात नाही, आपण भाजपला पाठिंबा द्यायचा नाही.
जर वैचारिक भूमिका गुंडाळून खुंटीला टांगत शरद पवार आपल्या स्वार्थानुसार जर आमदारांची फौज इकडची तिकडे करत असतील, तर त्यातला एखादा आमदार किंवा इतर कुठला नेता त्याच पद्धतीने वागत असेल तर त्याला गद्दार म्हणणं गैर लागतं. सांगायचा हेतू एवढाच की निवडणुकीचे वेध लागलेत आणि त्या महापुरात आता सगळा कचरा पालापाचोळा वाहत येणार आहे. जिथे ज्या पक्षाला घ्यायचं ते घेतील, त्यांचा फायदा होईल, तोटा होईल. शेवटी जोपर्यंत निकाल लागून कुठलं तरी सरकार बनत नाही किंवा एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही आणि मतदार निर्णायक एका बाजूला सरकार बनवण्याची पूर्ण ताकद देत नाही, तोपर्यंत जे काय घडतंय त्याला आपणच सामान्य माणसं, जनता आणि मतदार जबाबदार आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.